नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर सेमेंट किंवा धातूमुळे ब्रेन मेमरीवर काही परिणाम होतो का त्याबद्दल सांगा. म्हणजे सिमेंट किंवा धातूचा आणि तुमच्या स्मरणशक्तीचा काही संबंध आहे का? बरोबर आहे. हो. वा, खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय. नक्कीच सांगूया. म्हणजे बऱ्याच जणांना याचा काही संबंध आहे किंवा नसतो हे माहीत नसतं. या ठिकाणी विस्तृतपणे तुम्हाला सायंटिफिक माहिती देतो. बघा, असे एक्स्ट्रीम टोकाचे प्रश्न विचारल्यानंतर मग लोकांना महत्त्व कळायला लागतं. आणि ह्या मंचाचं सौंदर्य जे आहे ना, ज्या गोष्टी कोणालाच माहीत नाहीत, जे पुस्तकात नाही, कुठं गुगलवर तुम्हाला माहिती मिळत नाही, ती या ठिकाणी मिळते. बघा, पाहिलं, तुमचं बौद्ध्यांक वाढण्यासाठी टॉनिक खा, स्मरणशक्ती वाढण्यासाठी हे करा ते करावं. या ठिकाणी पहा तुम्ही, सिमेंटमध्ये असा कुठला घटक असेल ज्यामुळे की तुमची स्मरणशक्ती वाढते? न्यूरॉन. न्यूरॉन हा ब्रेनचा फंक्शनल युनिट असतो, ज्यामध्ये स्पेशल हिप्पोकॅम्पल एरिया, यामध्ये ही स्मरणशक्ती किंवा मेमरी होण्याचे सेंटर असतात. ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर, न्यूरॉन ग्रोथ फॅक्टर, नर्व ग्रोथ फॅक्टर, अशा प्रकारचे अतिशय रिचेस्ट एलिमेंट या ठिकाणी सिमेंटमध्ये असतात. आणि या रिचेस्ट एलिमेंटमुळं त्या ठिकाणी न्यूरॉनची ग्रोथ आणि कॉग्निशन. कॉग्निशन म्हणजे काय? तर त्या ठिकाणी इमिडिएटली तुम्ही बोललेली भाषा किंवा इमिडिएटली केलेलं संभाषण तुम्ही ते आत्मसात करणं, त्याला रिस्पॉन्ड करणं, लक्षात ठेवणं आणि त्याला लाँग टर्मसाठी मेमरी राहणं, अतिशय चांगले हे फायदे आहेत. पण केव्हा? आपला नोन, आपला ओन कन्सेंटेड पार्टनर, ज्यामध्ये की त्याला कुठल्याही प्रकारचं व्याधी किंवा इन्फेक्शन नसलं पाहिजे आणि ते नॉर्मली त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब झालं पाहिजे. हे क्रायटेरिया अतिशय महत्त्वाचे असतात. म्हणजे